कसं वाटतं गाडी बंद त्याच्यामुळे एसी बंद आहे त्याच्यामुळे थोडंसं गरम होतं. माझं सबस्क्राईबरला एवढं आमचं ऐकून आहे ना. डबिंगला येईल ना मी तुझ्याकडं तेव्हा बोलू ना. Let's start our journey. चालू झाली गाडी, ये पटकन. ठीक आहे. एसीत बसून हवा खाणारे लोक. एसी बंद होता, आता चालू झाला. पण थंड हवा लागते है ना. तर फायनली आम्ही आलो आहोत सोलापूरला आणि इथून आम्ही जाणार आहोत मलकापूर, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि ते आम्ही कसं जाणार आहोत त्याची मी माहिती देते तुम्हाला. आम्ही सोलापूरला उतरल्यानंतर आदल्याच दिवशी आम्ही गाडी केली होती आणि खूपच म्हणजे मी ऑनलाईन बघूनच गाडी केली होती. तो ड्रायव्हर आणि गाडी एकदमच मस्त होते आणि रेट पण खूप कमी होते. तर एका दिवसामध्ये आमचं तुळजापूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि मलकापूर असे 3 डेस्टिनेशन आमचे एका दिवसात झाले आणि आम्हाला फक्त 3200 रुपये लागले. ही आमची गाडी आहे आणि फुल AC गाडी होती आणि खूप छान आणि ड्रायव्हर पण खूप छान होता. हे आम्ही गेल्यानंतर फ्रेश होण्यासाठी ड्रायव्हर आम्हाला एका हॉटेलवर घेऊन गेले होते. तिथे म्हणजे पर हेड चार्जेस 200 रुपये होते. तर आम्ही तिथे फ्रेश झालो कारण आम्ही रात्री निघालो होतो. त्यानंतर ड्रायव्हरने आम्हाला राजापुरी मिसळ या हॉटेलमध्ये घेऊन गेले ते आणि ते पण बघू शकता तुम्ही. इथली मिसळ एक नंबर होती, एक नंबर. म्हणजे मी जवळजवळ 1 वर्षानंतर मिसळ खाल्ली आहे. फायनली मी मिसळ खात आहे 1 वर्षांनी, 2 वर्षांनी मिसळ खात. फायनली आलो आपण मंदिरात. फायनली पोहोचलोय बँगलोरवरून 2-3 वर्ष. तर फायनली आम्ही इथे आलेलो आहे. आज तर काहीच गर्दी नव्हती, महाराज नाही भेटले पण आरती भेटली. आमची आरती झालेली आहे. ऊन खूप आहे इथे पण दर्शन खूप चांगलं झालं आहे आमचं. ही आमची गाडी आहे. आता आम्ही प्रसादाला चाललो आहे. तिकडे प्रसाद आहे आणि हे मंदिर आहे, तुम्ही बघू शकता.
दर्शन खूप चांगलं झालं आहे आमचं. आता आम्ही आलोय तुळजापूरला. परत एकदा आम्ही मिसळच्या हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि ती आहे आमची गाडी. आणि आता आम्ही आलेलो अक्कलकोटला. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात बघू शकता. मी जास्त व्हिडिओ नाही काढले, पण मी घेतलं आहे व्हिडिओमध्ये. इथे कार्यक्रम चाललेला होता छोट्या मुलींचा. हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी छोटासा डान्स दाखवते. इथे मस्त असं रविवारच्या दिवशी गेल्यामुळे तिथे केंद्रामध्ये कार्यक्रम चालू होता छोट्या मुलींचा. खूप जास्त उन्हाळा आहे. 42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे सोलापूरला आता. अक्कलकोट, तुळजापूर, मलकापूर, गाणगापूर इथे. त्याच्यानंतर आम्ही तर आम्ही मलकापूर, त्याच्यानंतर तुळजापूर आणि अक्कलकोटला आम्ही स्टे केला. आणि अक्कलकोटला आम्ही राजेराई मठ जो आहे तिथे थांबलो होतो.
आणि तो अतिशय सुंदर आहे. मी तिथे दाखवते तुम्हाला. हे तिथे केंद्र पण आहे. आणि आम्ही ए सी रूममध्ये थांबलो होतो. 1500 रुपये लागले आम्हाला तिघांना. आणि खूप छान सोय आहे तिथे. आणि जेवणही त्यांच्याकडनंच असतं. तसे सगळ्यांनाच जेवण आहे तिथे फ्री सकाळ संध्याकाळ. त्यामुळे खूप छान वातावरण पण आहे आणि राहायची सोय पण खूप छान आहे. राजेराई मठ, श्री स्वामी समर्थांचं तिथे मठ आहे, तिथे तुम्ही राहू शकतात. राहण्याची सोय खूपच सुंदर आहे. तर आम्ही एक दिवस तिथे राहून त्यानंतर आम्ही गाणगापूरला गेलो होतो. गाणगापूरला आम्हाला ॲक्च्युली गाडी नाही भेटली, त्याच्यामुळे आम्ही बसनेच गाणगापूरला गेलो होतो. पण तुम्ही जाऊ नका, कारण खूप जास्त टेम्परेचर आहे अजूनही तिथे. 40 to 43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. पण आम्हाला त्या दिवशी जायचं होतं, ऑप्शन नव्हतं, वेळेवरती गाडी भेटली नाही आम्हाला. गाणगापूरला गेल्यावरती मी काही शूट करू शकली नाही, कारण की खूप जास्त ऊन होतं. तर याला तुम्ही ओळखतात का, बघू शकता कसं दिसतोय. आणि बसनेच आम्ही पूर्ण प्रवास केला. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये ही चूक करू नका तुम्ही. पहिलेच बुकिंग करून जा. पहिल्या दिवशी बुकिंग केलं असल्यामुळे मला जास्त त्रास नाही झाला 3 ठिकाणी जायला. पण फक्त गाणगापूरला जायला आम्हाला भरपूर त्रास झाला, कारण उन्हाची सवय नव्हती. पण तरी मला कंडक्टर खूप छान भेटले होते. त्यांच्याशी बोलण्यात वेळ कधी गेला कळलंच नाही. मध्ये जाऊन कसं व्हिडिओज काढतो. अशा पद्धतीने आम्ही रिटर्न आलेलो आहोत. प्लॅटफॉर्म माहिती होतं, मी सांगितलं प्लॅटफॉर्म